नमस्कार. ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय खमंग आणि कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत. इथे आपण हा चिवडा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज बनवून तयार केलेला आहे. चिवडा हातामध्ये घेऊन चुरगळला असता त्याचा अगदी बारीक भुगा होतोय, याचाच अर्थ तुमच्या लक्षात येईल की हा चिवडा किती मस्त कुरकुरीत झालेला आहे. पोहे भाजल्यानंतर ते आकसू नयेत, चिवडा तेलकट होऊ नये आणि संपेपर्यंत तो छान कुरकुरीत राहावा यासाठी इथे मी काही बारीक सारीक टिप्स देखील सांगितलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर चिवडा खायला मस्त चटपटीत लागावा यासाठी इथे आपण चिवड्यामध्ये एक साहित्य देखील मिसळलेलं आहे. तर ते साहित्य कोणतं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता आपल्याला पोह्यांना चाळून घ्यायचं आहे. पण पोहे चाळून घेण्या अगोदर या पोह्यांना आपल्याला एखाद तासभर उन्हामध्ये ठेवायचं आहे. पोहे उन्हामध्ये ठेवले की म्हणजे मग यातलं मॉइश्चर कमी होतं आणि पोहे छान असे कुरकुरीत होतात. तर पोह्यांना मी 2 बॅचमध्ये चाळून घेणार आहे. पोहे असे चाळून घेतले की म्हणजे मग यामध्ये असलेले पोह्यांचे बारीक कण किंवा तुकडे निघून जातात आणि शिल्लक राहतात ते एकसारखे असे पातळ पोहे. सगळे पोहे चाळून झाले की आता आपण या पोह्यांना भाजायला घेऊ. तर पोहे भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोहे आपल्याला लगेच गॅस ऑन करून गरम कढईमध्ये घालायचे नाहीत. कढई थंड असतानाच आपण यामध्ये पोहे घालून घेणार आहोत. जर का तुम्ही गरम कढईमध्ये पोहे घातले की पोहे कढईच्या उष्णतेमुळे किंवा कढई गरम असल्यामुळे लगेच आकसले जातात, सुरकुतले जातात. त्यामुळे कढई थंड असतानाच आपल्याला यामध्ये पोहे घालून घ्यायचे आणि त्यानंतर गॅस ऑन करून आपल्याला पोहे भाजायला घ्यायचे. तर पोहे भाजतानाची आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे पोहे भाजत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून पोह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की गॅस ऑन करायचा आहे आणि मग या पोह्यांना आपल्याला तळापासून हलवत चांगलं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे पोहे भाजत असताना यामध्ये मीठ आवर्जून घाला, म्हणजे मग भाजल्यानंतर पोहे आकसले जाणार नाहीत. पोहे भाजत असताना आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही. मंद आचेवरतीच पोह्यांना सतत एकसारखं तळापासून हलवून घेत आपल्याला भाजत राहायचं आहे. तर हे पहा, जवळपास 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. मंद गॅसवरती पोह्यांना मी सतत एकसारखं हलवत छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पोहे मस्त असे फुललेले आहेत आणि याचा हलकासा रंग देखील बदललेला आहे. तर आता हे पोहे भाजलेत की नाही हे कसं ओळखायचं, तर थोडेसे पोहे हातामध्ये घ्यायचे आणि पोह्यांना चुरगळून बघायचं. तर अगदी सहज याचा बारीक चुरा किंवा भुगा होत असेल तर पोहे आपले अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत असं समजावं. तर या इथे बघा, जवळपास 5 ते 6 मिनटं मंद आचेवरती मी पोह्यांना चांगलं भाजून घेतलं. आता हे पोहे आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यानंतर पोह्यांची दुसरी बॅच देखील आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊ. तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या 2 टिप्स वापरून जर का तुम्ही पोहे भाजले तर नक्कीच तुमचे पोहे आकसणार नाहीत. तर इथे बघा, सगळे पोहे मी मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण पुढची कृती करायला घेऊ. आता यानंतर चिवड्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये मी काढून घेते अर्धा कप तेल. तर अर्धा किलो चिवड्यासाठी आपल्याला अर्धा कप किंवा अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये आपल्याला 1 वाटीभर शेंगदाणे घालायचे आणि या शेंगदाण्याला आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती चांगलं तळून घ्यायचं आहे. शेंगदाणे आपल्याला खूप जास्त करपू द्यायचे नाही आहेत. तर शेंगदाण्याचा हलकासा रंग बदलेस तोपर्यंत आणि यावरची साल तडकेस तोपर्यंत आपण शेंगदाणे तेलामध्ये चांगले तळून घेणार आहोत. तर बघा, शेंगदाण्याचा इथे हलकासा रंग बदललेला आहे आणि त्याचबरोबर वरची जी सालं आहेत ती फुटल्यासारखी किंवा तडकल्यासारखी दिसत आहेत. आता हे तळून झालेले शेंगदाणे आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर यातलं तेल पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे आपल्याला कढईतून बाजूला काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळून झाले की यानंतर इथे बघा, मी 1 वाटी भाजलेल्या फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे. याला देखील आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर डाळवं तळायला फार जास्त वेळ लागत नाही कारण ते अगोदरच भाजलेलं असतं. साधारण 1 ते 1.5 मिनटं आपल्याला याला मंद ते मध्यम गॅसवरती थोडंसं तळून घ्यायचं आहे आणि याला खूप जास्त आपल्याला करपू द्यायचं नाही, कारण हे जर खूप जास्त लालसर रंगावरती जर आपण तळून घेतलं तर थंड झाल्यानंतर ते कडक होतं. तर इथे बघा, हे डाळवं देखील मी छान असं तळून घेतलं. आता याला आपण तेलातून बाहेर काढून घेऊ.
आता यानंतर इथे मी 1 वाटी उभे पातळ चिरलेले खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. याला देखील आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईस तोपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर याला तळायला फार जास्त वेळ लागत नाही. अगदी 20 ते 30 सेकंदामध्ये याला पटकन असा लालसर रंग येतो. मस्त असे हे गुलाबी रंगावरती तळले जातात. याला खूप जास्त आपल्याला करपू द्यायचं नाही, नाहीतर करपलेले खोबऱ्याचे तुकडे चिवडा खाताना थोडेसे कडवट लागतात. तर बघा, हलक्याशा गुलाबी रंगावरती खोबऱ्याचे काप देखील मी तळून घेतले. आता याला आपण तेलातून काढून घेऊ. यानंतर आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत. काजूचे तुकडे तळायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही. अगदी अर्धा ते 1 मिनिटाच्या आत पटकन याला गुलाबीसर रंग येतो. तर हे बघा, काजूचे तुकडे मी हलकासा गुलाबी रंग येईस तोपर्यंत तळून घेतले. इथे मी काजू घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरले तरी देखील चालतील. आता यानंतर इथे मी 1 वाटी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता देखील आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. तर कढीपत्ता तळून घेण्या अगोदर कढीपत्त्याला आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याला छान असं कुरकुरीत होईस तोपर्यंत 1 मिनिटभर आपल्याला तळून घ्यायचं आहे. कढीपत्ता व्यवस्थित तळला गेला नाही किंवा तो थोडासा ओलसर राहिला तर चिवडा नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कढीपत्त्याला आपल्याला छान असं कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मस्त असा कढीपत्ता मी कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतला. आता याला देखील आपण काढून घेऊ. आता चिवड्यासाठी लागणार आपण सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे, पण यामध्ये अजून बऱ्यापैकी तेल शिल्लक आहे. तर फोडणीसाठी आपल्याला एवढं तेल लागणार नाही, म्हणून यातलं 4 ते 5 पळ्या तेल मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि जे तेल शिल्लक राहिलेलं आहे त्या तेलामध्ये आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहोत. तर फोडणीसाठी इथे मी 4 ते 5 टेबलस्पून कढईमध्ये तेल शिल्लक ठेवलेलं आहे. आता आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्यात. इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आणि या मिरच्यांना आपल्याला आता तेलामध्ये चांगलं कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर मिरच्या तळत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. तर सुरुवातीला आपण पोहे भाजताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे तो अंदाज घेऊनच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घालून मिरची तळून घेतली की म्हणजे मग ती मस्त कुरकुरीत होते आणि त्याचबरोबर चिवडा खाताना जरी ती दाताखाली आली तरी ती तितकीशी तिखट जाणवत नाही. त्यामुळे तिचा तिखटपणा थोडासा कमी देखील होतो आणि अशी मीठ घालून तळून घेतलेली मिरची चवीला देखील खूप छान लागते. हिरव्या मिरचीला देखील आपल्याला छान असं कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचंय. यामध्ये देखील ओलसरपणा राहता कामा नये, नाहीतर आपला चिवडा लवकर मऊ पडतो. तर बघा, हिरवी मिरची देखील आपली छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत आपण इथे तळून घेतलेली आहे. याला आपण तेलातून बाजूला काढून घेऊ. आता चिवड्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची, तर त्यासाठी गरम तेलामध्ये मी घालते 1 चमचाभर मोहरी. त्याचसोबत 1 चमचा आपल्याला जिरं घालायचंय. इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर आता या जिरं, मोहरी आणि तिळाची मस्त अशी खमंग आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. या तीनही गोष्टी तेलामध्ये छान अशा फुलेस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे 1 चमचाभर हळद. सोबतच आपल्याला यामध्ये 1 छोटा पाव चमचा हिंग देखील घालायचा आहे. हिंगामुळे चिवड्याचा स्वाद आणखीन वाढतो. आणि यानंतर इथे बघा, मी थोडेसे मनुके घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घालून घेऊ. हे थोडंसं मिक्स करून घेतलं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर या इथे आपली चिवड्यासाठीची मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे. सोबतच इथे आपण सगळं साहित्य देखील तळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 चमचे पिठी साखर. आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते 2 चमचे मी पिठी साखर यामध्ये घातलेली आहे. आता यानंतर आपला चिवडा खायला मस्त चटपटीत लागावा यासाठी इथे आपण एक सिक्रेट साहित्य घालतोय, ते म्हणजे चाट मसाला. तर इथे मी 1 चमचाभर चाट मसाला या चिवड्यामध्ये घातलेला आहे. चाट मसाला चिवड्यामध्ये घातला की आपला चिवडा खायला मस्त असा चटपटीत लागतो. आता यानंतर आपण तयार करून घेतलेली ही खमंग अशी फोडणी चिवड्यामध्ये घालून घेऊ. आणि आता आपण यामध्ये घातलेली फोडणी, त्याचबरोबर हे तळून घेतलेलं सगळं साहित्य हलक्या हाताने यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे. सुरुवातीला जरी आपल्याला हे पोहे पांढरट दिसत असले आणि फोडणी या चिवड्याला लागली गेली नसली तरी देखील याला आपण हलक्या हाताने सतत 4 ते 5 मिनिटं एकमेकामध्ये असं मिसळत राहिलं, एकजीव करून घेतलं की बघा, चिवड्याला असा हा मस्त पिवळसर रंग येतो आणि फोडणी देखील अगदी व्यवस्थित पोह्यांना लागली जाते आणि मस्त आपला हा खमंग आणि कुरकुरीत असा हा पोह्यांचा चिवडा बनून तयार होतो. तर बघा, सगळं साहित्य एकमेकांमध्ये मिसळून एकजीव करून घेतलं आणि इथे आपला तयार झालेला आहे मस्त कुरकुरीत आणि चटपटीत असा पातळ पोह्यांचा चिवडा.
तर थोडेसे पोहे किंवा चिवडा हातावर घेऊन असा चुरगळून बघितला तर बघा याचा अगदी बारीक भुगा होतोय. यावरून तुमच्या लक्षात येईल की हा चिवडा अतिशय कुरकुरीत झालेला आहे आणि त्याचबरोबर अजिबात तेलकट देखील झालेला नाहीये. आता हा चिवडा थोडासा थंड झाला की याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला की हा चिवडा साधारण महिना ते 1.5 महिना मस्तपैकी कुरकुरीत राहतो, अजिबात मऊ पडत नाही. आणि चवीला म्हणाल तर आपण जी फोडणी तयार केलेली आहे किंवा आपण जो चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे अतिशय खायला खमंग आणि चटपटीत लागतो. तर असा हा खमंग, कुरकुरीत आणि चटपटीत पातळ पोह्यांचा चिवडा तुम्ही देखील नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.